मुचा जागर दीप। नमस्कार श्रोते हो, जागर दीप श्राव्य दिवाळी अंक 2023च्या दीपकथी या सदरात मी सुनीता निगम पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। श्रोते हो, दीपकथीच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत एक रहस्यमय कथा, द मिस्टिरियस बॅग। या कथेचं लेखन केलं आहे पार्थ वानखेडे यांनी आणि या कथेचं सादरीकरण केलं आहे देवेन सोनार यांनी। चला तर मग पाहूया द मिस्टिरियस बॅग मध्ये काय काय रहस्य दडलंय ते। द मिस्टिरियस बॅग। एखादा खाटीक जेव्हा एखाद्या बोकडाला मी लवकरच तुझ्या मानेवरून सुरी फिरवणार आहे असं सांगेल, तेव्हा त्या बोकडाची जशी अवस्था होईल तशीच दगडूची झाली होती। त्याच्या हातापायांना कंप सुटला होता, शरीर थरथरत होतं। त्याच्या अगदी समोर ती भली मोठी सुटकेस कुठल्या तरी वेगळ्याच रुबाबात शांतपणे सुस्तावून पहुडली होती। शहराबाहेर पडून कुठल्या तरी निर्जन रस्त्यावर हे असले नसते उद्योग करण्याची अक्कल दगडूला कशी सुचली कुणास ठाऊक। दूरवरून घोंघावत येणारा काटेरी थंडगार वारा त्याच्या शरीराला झोंबला आणि तो अजूनच शहारला। जुनी जाणती माणसं आम्ही, आज आहोत उद्या नाही, किंवा उद्याच्या क्षणाचा काय भरोसा बाबा, असं डोकं उठवणारं तत्वज्ञान का सांगत असावेत याचा धडधडीत प्रत्यय त्याला आला होता। तो कुठलासा थरार चित्रपट बघत होता का? ही वेळ सुद्धा निघून जाईल या वेड्या आशेवर तो आजचे क्षण झुलवत होता का? मुळीच नाही। फक्त काही तासांतच त्याच्यासोबत असं काहीतरी घडलं होतं ज्याबद्दलचं स्वप्न पाहण्याचं धारिष्ट्य त्याने स्वप्नातही केलं नसतं। सिने दिग्दर्शकाच्या कल्पकतेला लाजवेल एवढी अनपेक्षित आणि विचित्र घटना त्याच्यासोबत घडली होती। त्या सुनसान रस्त्यावर स्वतःत काहीतरी दडवलेली ती सुटकेस पाहण्याचा मोह त्याला आवरत नव्हता। त्याला मागच्या वेळचा प्रसंग आठवला। तेव्हाही अशीच मोठी बॅग त्याच्या टॅक्सीत सापडली होती। आगागागागा, असली तंतरली होती तेव्हा म्हणून सांगू। त्या बॅगेतून टिकटिक असा आवाज येत होता। कोण रिस्क घेईल? उगा त्यात तसलं काय तर असलं तर काय करा? तसलं म्हणजे कसलं, समजलं ना? मग आपण लगेच पोलिसात कळवलं, विक्रमालाही फोन केला। तेव्हा कळलं त्यात टाइम बॉम्ब, कसकसले बॉक्स आणि बरीच कागदपत्र होती म्हणून। आणि आत्ता या असल्या निर्वाणीच्या क्षणी त्याच्या बदमाश मनाने आठवणींच्या तळागाळातून हा काहीसा विस्मृतीत गेलेला संवाद शोधून काढला होता। म्हणूनच दगडू बॅग उघडण्याची हिंमत करत नव्हता आणि त्या बिचाऱ्याची ही अशी दोलायमान स्थिती झाली होती। पण तरीही आपल्याला अपेक्षित असलेला भरपूर पैसा या सुटकेसमध्ये असेल याच्यावर मात्र त्याचा ठाम विश्वास होता। काहीच वर्षांपूर्वी काम धुंडाळण्यासाठी दगडू मुंबईत आला होता। त्याच्या जेमतेम शिक्षणामुळे त्याला हवं तसं काम प्राप्त झालं नव्हतं, पण आत्ता कुठे तो या शहराला काहीसा सरावला होता। या जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी दुःख असतातच। दगडूला सुद्धा होती। कर्जाचा डोंगर उपसून काढताना त्याचा बाप दमला, लेकराच्या चिंतेपायी खचला। दारिद्र्याचा हा भयाण विस्तव पोखरून काढत असतानाच शासनाची शेतकऱ्यासंबंधीची अव्वाच्या सव्वा धोरणे त्याला फुफाट्यात टाकायला टपून बसली होतीच। लढला, लढत राहिला। समाजाच्या विकृत व दाहक, मतलबी व स्वार्थी मानसिकतेची धग त्याने तो अस्तित्वात असताना जराशीही जाणू दिली नाही। दगडूला अकाली प्रौढत्व आलं। 10 वर्षाचं पोर भल्या थोरल्या माणसागत शहाणपणाच्या गोष्टी करू लागलं। बँकेवाले आले आणि होतं नव्हतं ते उपसून घेऊन गेले। जखमेवर मिठाची फुंकर घालायला गावातील माणसं होतीच। दगडूची ही ससे होलपट पाहताना त्याची माय मूक अश्रू गाळायची। पण परिस्थितीपुढे ते सारेच हतबल होते। दगडूच्या बालपणी वीज आणि नेटवर्क नावाचा प्रकारच त्याच्या गावापर्यंत पोहोचला नव्हता। त्यामुळे उगाचच आधार दिल्यासारखं ढोंग करणाऱ्या योजना त्याच्यापर्यंत काय पोहोचतील? तो झगडत राहिला। दिवसभर कष्ट उपसून त्यानं शिक्षण पूर्ण केलं। प्रेमानं जिला चिमणी म्हणायचा ती त्याची धाकटी बहीण सुद्धा शिक्षणात तितकीच प्रगती करत होती। कुणासाठी जगायचं हा प्रश्नच कधी त्याला पडला नाही। आपल्या या अशा परिस्थिती मागचं मूळ काय? तर पैसा। तो जवळ असला की सगळं काही आलबेल असतं। त्यानं लहानपणीपासूनच अनुभवलं होतं हे सारं। योग्यता नसतानाही केवळ कुणाकडे तरी पैसा आहे म्हणून त्याच्या मागेपुढे घुटमळणारी माणसं
त्यानं लहानपणापासूनच निरखली होती. मुठभर माणसं याच पैशाच्या जोरावर अख्ख्या गावावर कसा वचक ठेवू शकतात याची त्याला प्रचिती आली होती. विदर्भातल्या मेळघाटातला त्याचा बालपण गेलेला भाग जरी आता बदलत असला तरी त्याच्या वेळेस तो एवढा प्रगत नव्हता. त्याच्या विचारांची दिशा फक्त एकाच दिशेला भरकटली होती. सगळं काही सुरळीत करायचं असेल तर त्याला फक्त पैसा हवा होता. त्याच्यासाठी तो थेट मुंबईत जाऊन धडकला तरी अपेक्षित असं जादुई यश त्याला मिळालं नव्हतं. 2 वर्षात स्वतःची टॅक्सी विकत घेऊन ती शहरभर फिरवून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, सोबतच स्वबळावर अभ्यास करून निरनिराळ्या स्पर्धांच्या परीक्षेत उतरणे, एका साचेबद्ध पद्धतीत त्याचं आयुष्य गुंतलं होतं. आपला हाच व्यवसाय आणखी थोडा वाढवायचा अशी त्याची महत्वाकांक्षा होती. त्यासाठी अधिक वेळ टॅक्सी चालवायला त्याने सुरुवात केली होती. कामाचे तास वाढवले होते. त्याच रात्री त्याच्यासोबत ते घडलं. रात्रीचे 9 वाजले होते. रस्त्याच्या जरा आड बाजूला दगडूने टॅक्सी लावली होती. इथे मिळालंच गिराईक तर घेऊ किंवा मग जरा आराम करून स्टँडवर जाऊ असा विचार करून तो सीट मागे ढकलून पहुडला होता. 9च्या सुमारास नाजूक शरीर यष्टीला न पेलणारे प्रचंड ओझे हातात घट्ट पकडून एक युवती दगडूच्या टॅक्सीत जबरदस्ती शिरली. तिनं खाडकन दार बंद केलं तेव्हा ड्रायव्हिंग सीटवर सुस्तावलेला दगडू हडबडून जागा झाला. जल्दी चलो भैया. अहो पण कुठे जायचंय? प्लीज इथून चला आधी, मी सांगते पुढे. काहीतरी गडबड नक्कीच होती. दगडूनं मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सुसाट वेगानं गाडी पळवली. युवती चांगलीच अडचणीत सापडली होती. कुणीतरी आपल्या स्पोर्ट बाईकद्वारे टॅक्सीचा वारंवार पाठलाग करत होतं. या युवतीच्या शिलास धक्का पोहोचवणारा नराधम असशील ना तर इथंच दात घशात घातल्याशिवाय राहणार नाही. दगडू दात खाऊन मनातल्या मनात पुटपुटला. ती तरुणी आपल्या हातात असलेली भली मोठी सूटकेस आणि खांद्यावर लटकवलेली बॅग सांभाळण्यात दंगली होती. त्याने तिसऱ्यांदा कुठे जायचं विचारून पाहिलं पण प्रतिसाद शून्य. भैया थोडं तेज चलिये प्लीज. तिला आपला पाठलाग व्हायला नको होता. दगडूनं आव्हान स्वीकारलं. पुढच्या क्षणाला पाठलाग करणाऱ्याला गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला होता. आता मात्र त्या तरुणीची नेमकी समस्या काय ते जाणून घेणे गरजेचे होऊन बसले होते. तो विचारणार होताच पण तेवढ्यात तिचा फोन खणखणला. डोंट वरी, मी पोहोचतीये. कष्टाविना काम पूर्ण होईल. त्यावर काहीतरी बोललं गेलं असावं. डोंट वरी यार. लाख काय, आता कोट्यावधीने पैसाच पैसा, ती खदखदून हसत म्हणाली. दगडून आपल्या बोलण्यातला प्रत्येक शब्द टिपलाय हे तिच्या गावीही नव्हतं. तिनं कुठलं तरी ठिकाण सांगितलं. दरम्यान आणखी एक बाईक टॅक्सीच्या मागावर असलेली दगडूने आणि त्या तरुणीनेही पाहिली. हेल्मेट, गॉगल आणि मास्क सुद्धा. तो माणूस ओळखता येत नव्हता. तिनं थांबण्याचा इशारा केला. विद्युत गतीने ती गाडीतून उतरली आणि दिसेनाशी झाली. मॅडम, पैसे, तुमची बॅग. दगडूनं खचून आवाज दिला. तिने धावता धावता मागे वळून पाहत म्हटलं, तुम्हाला नंतर भेटते, बॅग जपून ठेवा. दगडूला मागावरची बाईक जवळ येताना दिसली. दगडू मात्र भयंकर विचारात पडला. त्याने पूर्ण शक्तीनिशी ॲक्सिलेटर दाबून टॅक्सी पुढे दामटली. हे साधं सरळ प्रकरण मुळीच नाही. त्या बॅगेत नक्कीच काहीतरी संशयास्पद वस्तू असणार. तिच्या म्हणण्यानुसार पैसे किंवा काही किमती वस्तू त्यात असतील. तर ती बॅग कशी विसरली? की आपल्याला पुन्हा शोधून काढायचं आणि पैसे मिळवायचे असं तिने ठरवलं असेल? तिचा साथीदार पण आहेच ना कोणीतरी यात. काय असेल बरं या बॅगेमध्ये? दगडूचा श्वासच अडकला. त्या तरुणीच्या सुटकेसचं करायचं काय? त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता. तिला शोधून देऊन टाकावी तिची सुटकेस असा विचार सुरुवातीला त्याच्या मनात आला होता. पण मग त्या तरुणीचे फोनवर बोलतानाचे शब्द त्याला आठवले. निश्चिंत रहा, लाखो काय आता कोट्यावधीने पैसाच पैसा. जेवणाचा खर्च झेपत नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेणारी त्याची धाकटी बहीण त्याच्या मनात उभी राहिली. धुणी भांडी करून आपल्याला घर चालवायला कष्ट करणारी आपली आई त्याला आठवली. आणि परिस्थितीमुळे कोणतीही योग्य दिशा न मिळू शकणारं त्याचं चाकावरचं जिणंही त्याला आठवलं. काय करावं? दगडू कमालीचा विचारात पडला. त्याच्या मनातले विचार मात्र एकाच दिशेला झुकत होते. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचवायला पाहिजे का? त्याने हा विचार जुगारून दिला. तो तरुणीचे वर्णन कुठल्या शब्दात करणार होता? तिने मास्क लावला होता, ओढणीने बाकीचा चेहरा झाकला होता. पूर्ण बाह्यांचा टी शर्ट आणि टाईट जॉगर्स एवढंच त्याला दिसलं होतं. हे असलं वर्णन शहरातल्या प्रत्येक वळणावर आढळतच.
त्याने मनाशी निर्णय घेतला नि एका सामसूम असलेल्या CCTVचाही डोळा पोहोचणार नाही अशी खात्री असलेल्या एका कच्च्या रस्त्यावर टॅक्सी उभी केली. तिथल्या झाडीचा आडोसा असल्याने टॅक्सी चटकन दिसणार नाही असं त्याला वाटलं होतं. आता त्याचा मेंदू विद्युत गतीने विचार करत होता. एकदा सुटकेस उघडून पाहू तर खरं. काही भलतंच बाहेर पडलं तर उडवाउडवीची कारणे देता येतील. पण हातात आहे त्या संधीच्या स्वरूपात आलेला हा पैसा मात्र सोडायचा नाही. त्याचा निर्णय हळूहळू ठाम होत होता. त्यानं खेचून सुटकेस बाहेर काढली, डिक्कीतून हातोडी काढली आणि नेमक्या 2-3 फटक्यात त्याने सुटकेसचं कमकुवत लॉक तोडलं. तो सुटकेसचं झाकण उघडणार तेवढ्यात खाड एका जाडजूड दंडुक्याचा खणखणीत प्रहार त्याच्या टाळक्यावर झाला आणि दगडू बेशुद्ध. दिलावर विकृत खुनशी हसला. दगडू राहत असलेल्या वस्तीचा हा स्वयंघोषित दादा. दगडूकडून हप्ता घ्यायला त्याला शोधत तो दगडूच्या टॅक्सीपर्यंत आला. नि एका मुलीला मोठी बॅग घेऊन दगडूच्या टॅक्सीत बसताना पाहिलं. एवढी मोठी बॅग आणि एक सुंदर तरुणी, तीही या मरतुकड्या टॅक्सी ड्रायव्हर सोबत. कुछ तो गडबड है. दिलावरलाही नेमकं प्रकरण काय असेल हे जाणून घेण्याची इच्छा झाली आणि अगदी सुरुवातीपासून तो टॅक्सीच्या पाठीला चिकटला. युवती टॅक्सीत शिरते काय, दगडू टॅक्सी पळवतो काय, त्यांचा पाठलाग करणारा बहादर मध्येच कुठून तरी उगवतो काय, दगडू त्यांना गुंगारा देतो काय, ती युवती उतरते काय आणि दगडू इथे येतो काय, हा सगळा प्रकार लपून छपून बघताना त्याची दमछाक उडाली होती. त्यातच आपल्याला या सुटकेसमधून मिळू शकणाऱ्या अमाप पैशाबद्दल स्वतःशीच मोठ्यानं बोलणाऱ्या दगडूचं बोलणं दिलावरनं ऐकलं. दगडूला एवढा पैसा मिळून कसं चालेल? स्वार्थी विचार करूनच दिलावरनं दगडूच्या डोक्यात काठीचा प्रहार केला होता. या सुटकेसमधल्या पैशावर आपण दगडूसारखे कितीतरी विकत घेऊ. एक दिन अंडरवर्ल्ड का बॉस बनने का दिलावर भाई को, पैसा को छोड़ने का नाय. अख्खी मुंबई अपना नाम सुन के थरथराएगी. वो तगड्या क्या चीज है साला. स्वप्नरंजनात गढून गेलेल्या दिलावरनं सुटकेस उघडली. त्याच्या हातातली रक्ताळलेली काठी तिथंच गळून पडली. त्याचे उग्र डोळे अधिकच मोठे झाले. त्यानं रुमालानं आपलं नाक दाबून धरलं. सुटकेसमधून वटारलेल्या डोळ्यांनी एक प्रेत दिलावरकडे पाहत होतं. दिलावरचा श्वास अडकला. गांगरून गेला होता बिचारा. एव्हाना दगडू हळूहळू भानावर येत होता. आपल्या मागे कोणीतरी आलंय हे त्याला जाणवलं आणि मागे बघायला म्हणून तो वळेल तोच दिलावरनं त्याच्या डोक्यात काठीनं पुन्हा प्रहार केला. दगडू वळला म्हणून वाचला. डोक्यावरचा वार बराचसा खांद्यावर झाला, तरीही डोक्याला खोप पडलीच. नीट जागा झाल्यावर त्याला समोर दिलावर दिसला. तो खूप घाबरलेला दिसत होता. नजर सुटकेसवर खिळली होती. दगडूलाही पडल्या जागेवरून सुटकेस दिसत होती, पण आत काय आहे हे समजत नव्हतं. शिवाय आपण जर हालचाल केली तर पुढच्याच क्षणी दिलावरकडून मारले जाऊ याची जाणीव असल्याने तो तसाच पडून राहिला. डोळ्यांच्या कोपऱ्यातून अजिबात हालचाल न करता आपण जागे असल्याची जराशीही चाहूल दिलावरला लागू न देता सारा प्रकार तो पाहत होता. दिलावर असा का घाबरला आहे हे त्याला नेमकं कळलं नव्हतं, पण त्याची अवस्था पाहून आणि सुटकेसमधून येणाऱ्या दुर्गंधीच्या भपकाऱ्यामुळे त्यानं मनाशी काही आराखडे बांधले आणि तर्कशुद्ध विचार करणाऱ्या दगडूला काय ते स्पष्ट कळून चुकलं. आपल्याला पैशाचा मोह झाला नसताना तर या लफड्यात अडकलोच नसतो. ती मुलगी बॅग घेऊन येते काय, पैशाचा उल्लेख करते काय, आपलं लक्ष पूर्ण पैशाकडे वेढलं जातं काय, त्यात हा दिल्या आपल्या पाठी लागतो काय, तिचा पाठलाग करणारा दुसराच तरुण मध्येच कुठून तरी उपटतो काय, आणि आता हे सुटकेसमधून कुणाचं तरी प्रेत मिळतं काय. सारच अजब. दगडू विलक्षण ताबा ठेवून विचार करत पहुडला होता. तितक्यात तीच तरुणी आणि बाईकवर तिचा पाठलाग करणारा तोच हेल्मेटवाला तरुण पुढे येताना दिसले. दिलावर प्रचंड दचकला. त्यानं गडबडून त्या तरुणीकडे पाहिलं. सुटकेसमधील त्या वस्तूकडे गांगरून जाऊन बघणारा दिलावर पाहून ते युवक आणि युवती भयंकर विकृत हसले. सायलेन्सर रहित बंदुकीतून एक सणसणीत गोळी सुसाट सुटत थेट दिलावरची कवटी तडकवून गेली. दगडूची तर पाचावर धारण बसली. तो आधीच बेशुद्धीचं ढोंग करत होता, पण आता तर श्वास घेण्याचीही त्याची हिंमत होत नव्हती. त्याच्या डोळ्या देखत एक हत्या झाली होती आणि तो काहीच करू शकत नव्हता. पण या गुन्हेगारांना मात्र सोडायचं नाही असं त्याने पक्क ठरवलं. खरं तर दगडू एवढा भोळा नव्हता,
पण तसं भासवणं आवश्यक होतं. त्या तरुणीला एवढी मोठी बॅग घेऊन टॅक्सीकडे येताना पाहिलं तेव्हाच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आधी घाबरण्याचा अभिनय करणारी मुलगी फोन आल्यावर अचानक पैशाबद्दल मोठ्याने हसून बोलते म्हटल्यावर त्याने लगेच डोळ्यात पराकोटीची हाव आणली. निर्जन जागेवर घाबरलेली तरुणी का उतरेल, तेही आपला पाठलाग होत असताना? दगडूनं प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं आणि तसं केलंही. तर मध्येच या दिलावरची ब्याद उपटली. जाऊ दे, मेला बिचारा. 4 गुन्हे कमीच होतील आपल्या मुंबईत. ती खुनी जोडी तिथून निघून गेली आणि 15-20 मिनिटांनी दगडू उठला. टॅक्सीत जाऊन बसला आणि सुस्साट निघाला. विक्रमास कळवावयास हवे. दगडूनं पब्लिक बूथवरून एक फोन लावला. अभिवादन विक्की महाशय. मजपामरास आपणापर्यंत एक सणसणीत बातमी पोहोचवण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे. दगडू बाळ, ते टॅक्सी चालवणे कृपया बंद करा. या खेपेस आपण अस्माधिकांसमवेत पोलीस खात्यात नक्की रुजू व्हाल असा आमचा दणकट आत्मविश्वास आहे. आता बोला, काय विशद करायचे आहे? आणि कृपया आपले पाल्हाळ अतिशुद्ध मराठीचे वाभाडे काढून लांबवू नये. कमिशनर वेताळासारखे आमच्या मानगुटीवर बसलेत, परी विद्युत गतीने विशद करावे. सांगा, काय घडले खटकण्याजोगे? दगडूनं विक्रमला इराण्याच्या हॉटेलवर बोलावलं. 2 कडक कॉफी ऑर्डर केल्या आणि घुटके घेत अथपासून इतीपर्यंतची कहाणी ऐकवली. तो घटनाक्रम सांगताना दगडू आणि ऐकताना विक्रम अधिकाधिक गंभीर होत राहिले. सारा प्रकार ऐकल्यावर विक्रमनं विचारलं, पण मग पुढे त्या सुटकेसचं काय झालं? अरे, माझ्या डोक्यातून रक्त येत असल्यामुळे त्यांना मीही मरून पडलोय असं वाटलं. त्यांनी माझ्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि सुटकेस उचलून बाईककडे जाताना ते म्हणाले, आता ही सुटकेस पण इथं मागे असलेल्या नाल्यात टाकू, कोणाच्या बाप्पाला कळणार नाही म्हणून. मी ते निघून जाईपर्यंत पडून राहिलो. ते बॅग फेकून परत त्याच रस्त्यावर निघून गेल्यावर मग मी गाडी काढली आणि तुला येऊन भेटलो. विक्रमने कॉफी तशीच सोडली आणि पळत जाऊन बाईकवर स्वार झाला. उद्या भेटू म्हणत किक मारली आणि थेट पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला. फोनवरून, वॉकी टॉकीवरून तो सतत इतर पोलिसांना सूचना देत होता. तासात दगडूला कळलं की पोलिसांना ती रहस्यमय सुटकेस मिळाली. त्या दोघांचं वर्णन गस्तीच्या पोलिसापर्यंत पोहोचवल्यामुळे तेही लोक रात्रीत पकडले गेले. दुसऱ्या दिवशी विक्रमला भेटणं शक्यच नव्हतं. तो गळ्यापर्यंत केसमध्ये बुडाला होता. पण 4-5 दिवसांनी जेव्हा ते दोघं पुन्हा भेटले तेव्हा गुन्ह्यामागचं खरं कारण दगडूला समजलं. माणसं सहज श्रीमंत होण्यासाठी काय करतील याचा काहीच नेम नाही बघ दगडू. डोक्याला अक्षरशः झिंझिण्या आल्या. सकाळी सकाळी एका हॉटेलात बसून दोघं गरमागरम नाश्त्यावर ताव मारत बोलत होती. दगडूची उत्सुकता ताणली गेली होती. हो अरे, पण काय घडलं ते सांगशील? अरे, ही पोरगी राखी, मुंबईचीच. 2 वर्ष झाली हिच्या लग्नाला. नवरा मोठा हिऱ्यांचा व्यापारी, गडगंज संपत्तीचा मालक. पण लग्नाच्या आधीचा हिचा बॉयफ्रेंड सुधीर नवरा बाहेर गावी गेला की हे दोघं भेटायचे. एकमेकांना सोडायचं म्हटलं की दोघं व्याकुळ व्हायचे. नवऱ्याला मार्गी लावण्याचं डोकंही हिचंच. सुधीरलाही आपलं प्रेम मिळणार होतं अमाप पैशांसोबत. तो सहज सामील झाला तिच्या प्लॅनमध्ये दगडू. पण प्लॅन काय होता आणि तो कसा एक्झिक्यूट केला त्यांनी? दगडूनं विचारलं. अरे, विचारूच नकोस. तिनं रात्री नवऱ्याला कॉफीतून विष दिलं. सुधीर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याने त्याला विष मिळवणं कठीण नव्हतं. ते विष पाण्यात टाकलं असतं तरी कोणाला कळणार नाही. त्याला आपला असा गंध, चव, रंग नाही. अरे, विष पिऊन पुढल्या 10 मिनिटातच तो मेला. सुधीर घराच्या जवळच होता. तिनं फोन केला आणि मोठ्या बॅगेसकट सुधीर घरी आला. ताजं प्रेत असल्यानं ते मुडपून बॅगेत भरणं शक्य होतं. तसं त्यांनी केलंही. मरताना त्याचे उघडे राहिलेले डोळेही त्यांनी बंद केले नाहीत. विक्रम शांत बसला. दगडू सारा वृत्तांत ऐकून हादरला होता. प्रेम, विश्वास आणि माणुसकीचा खून करणाऱ्या त्या तरुणीचा त्याला मनापासून राग आला. त्याहीपेक्षा वाईट वाटलं ते त्यांनी हे करण्यासाठी दिलेल्या कारणाचं. प्रेम. दोघंही खाऊन पिऊन विचारात गर्क होऊन बाहेर पडले. मुंबईची वर्दळ खडबडून जागी झाली होती. गर्दीतील प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वासाठी पळापळ करत होता. क्षणभर ते धावत त्या माणसांना निरखत राहिले आणि मग त्यांच्यात सामील झाले. विक्रमासोबतच पोलीस खात्यात रुजू होण्यासाठी दगडू प्रयत्न करणार होता आणि कालच ही केस सोडवल्यावर विक्रमाचे कौतुक करत
त्यांनी आणखी मोठी कामगिरी विक्रमाच्या हाती दिली होतीच. तुझा जागर